माझा असं आपल्याला फक्त एवढंच विचारणं आहे की हा जो वन्य प्राणी जो आहे तो जंगलातला आहे, तो पाळीव नाही. बरोबर. आणि मग हा पाळीव नसलेला प्राणी वन्य जो आहे त्याच्या सुरक्षितेची आणि त्याला देखभाल करण्याची जबाबदारी शासनाने निर्धारित केलेली आहे आपल्या सर्वांवर. आम्ही जर फॉरेस्टमध्ये आलो आणि आमच्यावर जर हल्ला झाला तर आम्ही समजू शकतो की आम्ही त्याच्या क्षेत्रामध्ये आलोय आणि त्यांनी आमचा हल्ला केला, त्यांनी आमचा बळी घेतला. आम्ही फॉरेस्टवर, वन अधिकाऱ्यावर किंवा शासनावर, प्रशासनावर कुठलाही क्लेम करत नाही. ठीक आहे, मदत द्याल न द्याल तो नंतरचा भाग, पण आम्ही बाउंड्री सोडून आम्ही तिकडे आलो. मी 2018-19ला जे संमेलन केलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये, त्याच्यावर मी सुस्पष्टता आणली होती अतिशय प्रामाणिकपणे की बिबट्याची आता प्रजनन जी ताकद आहे ती वाढत चाललेली आहे आणि भविष्यामध्ये हा धोका आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि तो तुमच्या असलेल्या म्हणजे तुम्ही जो समजा चार्ट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती वाढ प्रामुख्याने जाणवलेली आहे. मग हा जो प्राणी आता एवढ्या मोठ्या ताकदीने खाली आलेला आहे किंवा ऊसाच्या लपणमध्ये थांबलेला आहे, आता ऊस गेल्यामुळे तो आता झाडावर काय चढतोय. आता सुद्धा आज लाईव्हमध्ये आज आपण इथं बसलोय, आता रोगणीला 3 बकरं खाल्ली. इमेजिएट आता तुमच्या कानावर आले की नाही माझ्या तिकडूनच आलोय. आले खाल्ली आता खाली की नाही आपल्या न्यूज आहे. काल चौगुलवाडीच्या एका नारळावर हा बिबट्या वर जाऊन बसला, लोकांनी आवाज दिला म्हणून तो खाली आला. बरोबर. त्याच्यानंतर आमच्याकडे आत्ता इथे शेजारी मी पिंपळवणे इथं बसतोय, माझ्यात फक्त 500 मीटर अंतरावर आता वायकर मिळत. तुम्ही आता मला सांगायला आले की साहेब तिकडे अशी परिस्थिती. मला सांगा एकच गोष्ट आहे साहेब, आम्ही जी मंडळी राहतो, आम्ही आमच्या चौकटीत राहतो, आम्ही आमच्या जागेवर राहतो. मग आम्हाला ज्या उपाययोजना मिळाल्या नाही, तिकडून जे लोक इकडे आमच्याकडे जे आलेत त्यांना मारायला परवानगी जरी नसली तर उद्या आम्ही जर हे शस्त्र जर उचललं, कायदा हातात घेतला, कारण आमची माणसं मरतायत. 5 माणसं 30 दिवसामध्ये गेली. 5 माणसं 30 दिवसामध्ये. 30 दिवसाच्या जर समजा कमी एवढ्या पिरियडमध्ये तुमचं मला माझ्या म्हणणं असं कानावर आलं होतं दुपारचं की शरद दादांबरोबर आमदारबरोबर माझे खूप चांगला संवाद आहे, पण दादांनी असे निर्णय आज का केले. आपलं काय म्हणणं आहे, हे 5 बळी गेल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे. शेतकऱ्यावर समजा संघर्ष व्हायची वेळ का आली. इथून मागे झाली का संघर्ष तुमच्याबरोबर. हा महिना सोडला त्याच्या आधी संघर्ष झाला कधी फॉरेस्ट खात्याबरोबर. ह्या महिन्यात काय झाला, किती बळी गेले आपल्या सर्वांचे. आमचं म्हणणं एवढं आहे, आम्ही जे काय म्हणतोय ते आपण रेकॉर्डनी बघा, बोला, मी तुमच्याशी चर्चा करतोय. संबंध हा पार्ट वेगळा. संबंधामध्ये मी उद्या तुम्हाला बोलवेल माझ्या ऑफिसला, मी तुमच्याकडून चहा पिईल किंवा मी तुम्हाला चहा पाहिजे. संबंध हा पार्टच वेगळा आहे. संबंध हा माणुसकीचा पार्ट आहे. पण कायदा, लोकांची सुरक्षता, झालेल्या बळीच्या बाबतीतली जबाबदारी आणि कुठल्याही आपल्या हातामध्ये. मी आज बसतोय तर मी तुम्हाला त्याविषयी काळवाडीबद्दल बघा, मी फार कमी वेळामध्ये बोलून निघून गेलो होतो. मी असं बोललो होतो, आज आपण जे बोलतोय ना 2 दिवसांनी वेगळं काय घडलेलं दिसेल, कारण आपल्याकडे उपाययोजना नाही. आणि तसंच घडलं. काळवाडी झाली आणि 3ऱ्या दिवशी पिंपरी पेंढरमध्ये ती महिला गेली. साहेब, माणसं जाणं सोपं नाही आहे. आणि माझं म्हणणं आजही आपल्याला तेच आहे की आपण योजना ज्या काही आपण उपाययोजनामध्ये, मी इतका सेन्सिटिव्ह आहे बिबटच्या बाबतीमध्ये काम करतो. तुम्ही मला पाहिलं आहे. मला असं सांगावं की तुम्हाला समजा तळमळ आहे आणि तुम्ही आमदार महोदय, मी तर माझी असू द्या, तुमच्या लेखी शासन दरबारी मी माझी आहे, पण साहेब मी कामामध्ये आजी आहे. मी 24 तास काम करतो, रोज जनतेत काम करतो. तुमचा असा कधी माझा डायलॉग झाला का, सर मला तुमची 15 मिनटं हवी आहे, मला तुमच्याशी काही डायलॉग करायचे आहेत, मला तुमच्याकडून काय मदत पाहिजे, आपल्याला एकत्र बसून काहीतरी उपाययोजना करायची, असं कधी तुमच्याकडून मला एखादा फोन आलाय का? असं झाला होता. कशा संदर्भात? तुम्ही तिकडं नाशिकला कुठेतरी होतात अर्जंटली, म्हणजे हा विषय एकतर दिवसा विद्युत पुरवठ्याचा विषय होता साहेब. म्हणजे हा विषय मी पहिल्यांदाच घेतला. म्हणजे समस्या 25 वर्षापासून आहे, पण शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा व्हावा हा विषय मीच घेतला पहिल्यांदा. म्हणजे वन विभागाचा विषय नाहीच आहे. महावितरणकडे आम्हीच प्रस्ताव पाठवला 1.5 वर्षापूर्वी. त्यावेळेस आपला एकदा फोन झाला होता, आपण कुठंतरी लग्न वगैरे आपलं करत असतो. सर 3 वर्षामध्ये 3 वर्ष, तुम्हाला किती वर्ष झाले? 1.5 वर्षापूर्वी. मला 2 वर्ष झालं. आपल्याला 2 वर्ष झाली. 2022 मध्ये मला वाटतं तुम्ही जर आला असाल
तर माझं असं म्हणणं आहे की 2024 आता आहे. त्यानंतर बिबट सफारीच्या अनुषंगाने सातत्याने आपला संवाद असतो. सर माझं आपल्याला साधं म्हणणं आहे, हां. तुम्ही मला कधी वेळ आजपर्यंत प्रामाणिकपणे सांगा कधी आपला डायलॉग झालाय आणि तुम्ही मला वेळ मागितली. साहेब गेल्या तुम्ही रोज वर्षी- तालुक्यात आहे, मी गेल्या रोज वर्षी तालुक्यात जेव्हा आहे. घटना घडली इथंच आळ्याला, त्यावेळेस मी तर ट्रेनिंगला होतो 4 महिने. परंतु त्यावेळेस मी सांगितलं होतं आमच्या इन्चार्ज ऑफिसरला की आपल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याविषयी आपल्याला एक टिप्पणी द्या. मला वाटतं आपल्याला दिली पण होती तेव्हा टिप्पणी. माझं तुम्ही टिप्पणी देणं, टिप्पणी साहेब हा रेकॉर्डचा चर्चा सुद्धा आपल्यासोबत झाली होती तेव्हा. नाही सर माझं म्हणणं असं आहे, म्हणजे मला असं माझा यांच्यावर रोष यासाठी आहे की यांनी ह्या बाबतीतलं नियंत्रण नियोजन जे करायची आमची जी अपेक्षा आहे. बरं ठीक आहे, आपली अपेक्षा मी ऐकली आता. परंतु मी 2 वर्षामध्ये आता माझी एक बाजू मांडतो, आपल्याला योग्य वाटलं तर ठीक, नाही तर सोडून द्या. परंतु मी आल्यापासून प्रयत्न सातत्यानं केला आहे. वनरक्षकांची पदं एक 20-22 पदं रिक्त होती, विशेष करून जिथं आता हॉटस्पॉट आहे. हॉटस्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले जिथं जास्त बिबट्यांची संख्या आहे. असे 5 हॉटस्पॉट 4 तालुक्यामध्ये, विशेष करून 3च तालुक्यामध्ये, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर. जुन्नरचा पूर्व भाग, आंबेगावचा पण पूर्व भाग आणि शिरूरचा पश्चिम भाग, असा एक ट्रायंग्युलर पोर्शन आहे जिथं जास्त बिबट्यांची संख्या आहे. हे आयडेंटिफाय करून आम्ही त्या ठिकाणी अतिसंवेदनशील गाव आहेत म्हणून पहिलं विद्युत पुरवठा दिवसा असायला पाहिजे हा प्रस्ताव आम्ही मूव्ह केला. दुसरं त्या ठिकाणी मागच्या 8 महिन्यापूर्वी एक बेस कॅम्प तयार केला. दुसरा बेस कॅम्प आता मार्चमध्ये तयार केला. त्या ठिकाणी लोक राहतात, 12 लोकांची टीम असते आणि ते इकडच्या 40 गावामध्ये आणि इकडच्या 80 गावामध्ये जनजागृती 20-22 वर्षापासून चालू आहे. पण त्याच्यात सातत्य असणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही ते ठेवतोय सातत्य. हा झाला दुसरा भाग. त्यानंतर नसबंदीचा जो आपण विषय बोललात, 18-19 मध्ये आपण पहिल्यांदा मांडलं होतं. तर नसबंदी 18-19 पासून कुणी प्रस्ताव बनवला नव्हता. आम्ही तो स्टडी करून पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये तो प्रस्ताव पाठवला आहे. राज्य शासनाकडे आहे तो प्रस्ताव कुठल्या जानेवारीमध्ये? आता या जानेवारी 24 मध्ये. आणि तो आता स्टेट वाईड लाईफ बोर्डाकडं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असतं बोर्ड. त्याच्यामध्ये तो ठेवला जाईल विषय. आपण जर त्याच्यामध्ये थोडंसं मदत झाली आपली तर बरंच आहे. म्हणजे त्याच्यात अशी त्याच्यात थोडीशी सुधारणा आम्हाला सुचवली. काही केस स्टडी द्यायला सांगितलं आमच्या वरिष्ठ कार्यालयाने. ते आम्ही आता ह्या आठवड्यामध्ये देणार आहोत सगळं स्पेसिफिक करून, किती बिबट्यांची नसबंदी करायची वगैरे हे संख्या त्यांना पाहिजे. हे पण केलेलं आहे, म्हणजे इनिशिएट केलेलंच आहे आपण. असं नाही की आपण काहीच करत नाही, म्हणजे सातत्यानं चालूच आहे. त्याच्यामध्ये आपली पण मदत झालेली आहे. पुढचा एक विषय आहे की आपणच घेतला होता 5 वर्षापूर्वी माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या विस्तारीकरणाचा. त्याच्यासाठी जागा इरिगेशन डिपार्टमेंटची मिळण्यासाठी मी जॉईन झाल्यापासून 2 वर्ष सातत्यानं प्रयत्न करतो. प्रत्येक मार्चमध्ये फंड्स 1.25 कोटीची मागणी केली होती इरिगेशन डिपार्टमेंटने. ते काही फंड्स आम्हाला मार्च 22मध्ये पण मिळाले नाही, 23मध्ये पण नाही मिळाले, यावर्षी मिळाले. हे मी आपल्याला बोललो पण 8-15 दिवसापूर्वी. आणि आता ते इरिगेशन डिपार्टमेंटला ते फंड्स जमा केलेले आम्ही, भरणा केला आहे. ती जागा आपल्याला मिळाली. आता बिबट निवारा केंद्राची क्षमता सध्या 40 आहे, ती 100 होणार आहे. म्हणजे भविष्यात आपण तिथं 1 वर्षामध्येच आपण पूर्ण करून घेणार काम. ते 100 बिबटे आपण देऊ शकणार आहोत. किती जागा आहेत? जागा किती? जागा 12.5 हेक्टर जागा आहे. रस्त्याच्या 2 बाजूला आहे. सध्या जी सलग जागा आहे जिथं बिबट निवारा केंद्र आहे त्याला लागून असलेली जागा आपण वापरणार आहोत. आणि तिथं साधारणपणे 60 बिबटे अजून ॲडिशनल आपण देऊ शकणार आहोत. हा पण विषय मार्गी लावला आहे, ज्याच्यात आपण जेव्हा 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी घेतला होता तो परत आम्ही, म्हणजे मध्यंतरी त्याच्यात काही झालं नव्हतं ते आम्ही करून घेतलं. म्हणजे हा पण झाला एक विषय. त्याशिवाय सातत्यानं असं असते की लोकांची मागणी असते, पिंजरे नाही आहेत वगैरे. मागच्या 2 वर्षात एक 60 पिंजरे आम्ही उपलब्ध करून घेतलेत. DPDCकडे आम्ही मागणी करत असतो, पण DPDCकडून आम्हाला पिंजरे मिळाले नाहीत. यावर्षी अजितदादांनी मान्य केले की 100 पिंजरे तरी देऊ, आणि ते देतील निश्चितपणे. त्याशिवाय राज्य शासनाकडे पण आम्ही अतिरिक्त 50 पिंजऱ्याची मागणी केली. आणि मला खात्री आहे की पुढच्या 5-6 महिन्यामध्ये 150 पिंजरे येतील. सध्या 150 पिंजरे, एकूण 300 पिंजरे आपल्याला आवश्यक आहेत.
लोकांची मागणी आणि सातत्यानं जे काही घटना होत असतात, बिबट्यांची वाढलेली संख्या, त्यामुळे त्यांना पकडण्याशिवाय काही पर्याय नसतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.